दर्शन घेऊन आलीस ना? नाही लवकर आलीस एवढं म्हणून विचारले. प्रसाद प्रसाद कुठे आहे? कृष्ण काय झालंय? का अशी वागतेस हल्ली? काहीतरी आहे जे तुला सांगायचं नाहीये. काय लपवतेस आमच्यापासून? आम्हाला कुणापासून काही लपवायची काहीही गरज नाहीये. कृष्णात्याचं वागणं बदललंय. कोणाशी काही बोलत नाही, आपल्या आपल्यातच तंद्री लागल्यासारखी असते. तिच्याशी काही बोलायला जायचं म्हटल्यानंतर पण खूप भीती वाटते. तर त्या दिवशी तिने अर्जुन दादाला घराबाहेर काढलं, तुम्ही दोघं गेलात. पण मी आणि प्रिया भांडलो. आम्ही सांगितलं की तुमचे कोणी ते लागत नसतील, पण आमचे दादा आणि वहिनी लागतात. त्यांना भेटायला आम्ही जाणार, त्यांच्याशी बोलायला आम्ही जाणार. तर कृष्णात्या काय म्हणाली माहितीये का? तुम्ही दोघं जर त्यांना भेटायला गेलात तर माझं मेलेलं थोबाड तुम्हाला बघावं लागेल. आता काय बोलणार आम्ही तिला? नाही पंक्या, मला सांग, हे जे आपले घरातले टोळ भैरव आहेत, शाली, नंदा, तो बलराम, कृष्णा यांच्या सतत आजूबाजूला असतात का ते? आजूबाजूला म्हणजे ते घरात असतात म्हणून ते आजूबाजूला असतात एवढंच. नाही पंकज, तू जे आत्ता बोललास ना, कृष्णाईंचं बोलणं बदललंय, वागणं बदललंय, तुला आजच्या मागचा अर्थ कळतोय का? काय? जे दिसतं तसं नसतं, काहीतरी गोम आहे. आणि याचं उत्तर फक्त कृष्णाईच देऊ शकतात. अहो यात आडेवेडी घेण्यासारखं काय आहे मामरे? हे बघा, मला तुम्ही एवढं सांगा, तुमच्याकडे नोकरीसाठी मी लायक माणूस आहे की नाही? खरं सांगू का साहेब, तुम्ही तिकडे नाही इकडे बसण्यासाठी लायक आहात. नाही मामरे, ती जागा तुमची आहे. दुसऱ्याच्या जागेवर आपला अधिकार नसतो. मी नाही बसू शकत. मी ना तुमच्याकडे इमाने इतबारे नोकरी करू शकतो, आणि मला याची आता खरंच गरज आहे. प्लीज नाही नका म्हणू. मुकुल, जरा आत ये. साहेब, तुम्ही मला बोलवलं? हे अर्जुन साहेब. मामरे, प्लीज साहेब वगैरे म्हणू नका. काय, मी तुमच्याकडे नोकरी करणार आहे, उलट मी तुम्हाला साहेब म्हटलं पाहिजे. म्हणजे म्हणजे मामरे साहेब आजपासून माझे बॉस आहेत. मामरे साहेब, मलाही असा युनिफॉर्म मिळेल का? आता हे जर असंच चालणार असेल ना तर मी परत बोलवणार नाही हा तुम्हाला, आधीच सांगून ठेवते. नाही होत आई, असं म्हणू नका. समजून घ्या की जरा. अहो काय समजून घ्या, किती समजून घ्या? अगोदर सांगायचं होतं ना नाही जमणार म्हणून. मी सांगितलं असतं त्यासनी नाही, पण अगोदर होय म्हणायचं, नंतर नाही म्हणून तोंडावर पाडायचं. अहो अचानक अडचण आली ताई म्हणून. अहो एकटी दुपटीचं काम असतं तर मी सांभाळून घेतलं असतं ना, पण आता कसं तोंड द्यायचं त्यांना? तोंडात चेन घालतील माझ्या ते. ताई दुपारी जमन का? दुपारी येळ आहे मला. अहो ते का माझ्या घरातले काम आहे का? मनाला येईल तसं केलं. अख्खं अंगण सारवायचंय. आता ऐन वेळेला मी दुसरी बाई कुठून आणू?